नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। भारतात 2024 मध्ये 2.50 कोटीपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली। भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यातून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं, मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड के मंत्र पर चलते हुए अब एक्सपोर्ट भी बढ़ रहा है। इतनी तो दुनिया के कई देशों की पॉपुलेशन नहीं है जितनी हर साल भारत में गाड़ियां बिक रही हैं। एक साल में करीब 2.5 करोड़ गाड़ियां बिकना ये दिखाता है कि भारत में डिमांड लगातार कैसे बढ़ रही है। आपल्याला विश्वगुरु व्हायचे आहे, विश्वाचे राजे नाही। नागपूर येथे बनाए जीवन प्राणवान पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं, भारत ने ये सोचा है कि दुनिया में हमारे विचारों का राज हो, हमारे मूल्यों का, हमारे संस्कारों का, हमारी संस्कृति का राज हो। हम विश्व गुरु बनना चाहते हैं, हम विश्व को के राजा बनना नहीं चाहते। और इसलिए ये जो एक बहुत बड़ी धरोहर हमारे पास है, इस धरोहर में उस धरोहर का एक बहुत ही महत्वपूर्ण अंग ये प्राण विद्या है। पुढील बातमी अर्थातच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीच्या आत आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल। माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांचं लाडक्या बहिणींना वचन। लाडक्या बहिणीचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत मिळेल अशी चर्चा आहे। मिळणारच आहे, चर्चा नाही, मिळणारच आहे। तारीख 26 तारखेच्या आत। दिल्ली की जनता का केजरीवाल के ऊपर से विश्वास उठ गया है। नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, चुनाव में महिलाओं को भी 2,500 रुपए की घोषणा पत्र में बीजेपी ने बताया है, तो क्या लगता है कितना ये मास्टर स्ट्रोक होगा? देखिए, दिल्ली की जनता का केजरीवाल जी के ऊपर से विश्वास उठ गया है और वो मोदी जी के नेतृत्व में बीजेपी की सरकार लाना चाहते हैं और इस बार बीजेपी की सरकार वहां आएगी। विकसित भारताच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा आहे। न्यूज 18 लोकमतच्या एका मुलाखतीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी सांगितलं, आदरणीय पंतप्रधानांनी सुद्धा देशाला महासत्ता बनवण्याचं ज्यावेळेला ते स्वप्न पाहतात, त्यावेळेला त्यांच्या अपेक्षा कोणाकडून आहेत, तर त्यांच्या अपेक्षा सुद्धा महाराष्ट्राकडूनच आहेत। आणि महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या सुद्धा 1 ट्रिलियन्सपर्यंत नेणं, यासाठी काही योजना असणं हे गरजेचं आहे। दावोसमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यास यशस्वी हो असा विश्वास आहे। FDI मध्ये सातत्याने आघाडीवर राहणाऱ्या महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी जगातले सगळे बिझनेस लीडर्स आणि पॉलिटिकल लीडर्स एकत्रित येतात। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग होतं, विचारांचं आदान प्रदान होतं आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटचं देखील त्या ठिकाणी नेटवर्किंग होतं। आणि त्या दृष्टीनेच मी त्या ठिकाणी चाललेलो आहे। अनेक महत्त्वाच्या बैठकी माझ्या ठरलेल्या आहेत, अनेक बिझनेस लीडर सोबत देखील ठरलेल्या आहेत, काही वर्ल्ड लीडर सोबत देखील ठरलेल्या आहेत। मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी मला दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यास आम्ही यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे। आपला महाराष्ट्र देशाची स्टार्टअप राजधानी आहे। सकाळ वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी असं का म्हणाले ते पाहूया। पहिल्यांदा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो की 4 दिवसापूर्वी इंडिया स्टार्टअप यांनी आकडे घोषित केले स्टार्टअप्सच्या संदर्भात। आजपर्यंत आपण नंबर ऑफ स्टार्टअप्समध्ये पुढे होतो, पण व्हॅल्यूमध्ये, इन्व्हेस्टमेंटमध्ये बंगलोर पुढे होतो। मी सातत्याने सांगायचो की महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल आहे। आत्ता 4 दिवसापूर्वी जे आकडे जाहीर झाले, नंबरमध्ये आणि व्हॅल्यूमध्ये आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्या याच्यात महाराष्ट्र नंबर 1 आहे। पुढील बातमी अर्थातच देशासाठी आणि भारताच्या प्रत्येक व्यक्तीसाठी गर्व करण्यासारखी बातमी। भाजपा आणि मोदी सरकारच्या प्रयत्नानं IPO मध्ये US आणि चीनला मागे सोडून जागतिक स्तरावर IPO म्हणून झळकला भारत। सद्यस्थिती US मध्ये 205 IPO आहेत, जेव्हा चीनकडे 130 IPO आहेत आणि भारताकडे तब्बल 332 IPO आहेत।
तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या पक्षाचं सदस्य व्हायचंय का? तर आजच तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.